महापुराचा सामना करण्यासाठी शहरातील सामाजिक संस्था, बँका, मंडळे, प्रतिष्ठित नागरिक यांच्या लोकवर्गणीतून स्थलांतरित कुटुंबाच्या जीवनावश्यक वस्तूंच्या गरजा पूर्ण करण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून ही मदत पुरवठा केला जाणार आहे. स्थलांतरांसाठी शहरातील सामाजिक मंडळांनी आणि नागरिकांनी महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, असं आवाहन मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी केलं. कुरुंदवाड पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शनिवारी सायंकाळी 4 वाजता बोलवण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, उपपोलीस निरीक्षक सागर पवार, एसटी डेपोचे व्यवस्थापक नामदेव पतंगे, आरोग्य अधिकारी रेखा तरळ, तलाठी प्रतीक्षा ढेरे, वीज वितरण कंपनीच्या प्रियांका पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद झेंडे आदी प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत निवारा केंद्रे, चारा छावणी, स्थलांतरांसाठीच्या वाहनांच्या सुविधा, पूरग्रस्तांच्या जेवणाची सोय व एकंदरीत सर्व महापुरावर प्रशासनाचं नियंत्रण काय यासह आदी प्रश्न माजी नगरसेवक राजू आवळे, तानाजी आलासे, बाबासाहेब सावगावे, दयानंद मालवेकर यांनी उपस्थित केला. काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी उदय डांगे, दादासाहेब पाटील, रमेश भुजुगडे, अभिजित पाटील यांनी कुरुंदवाड आणि परिसर शेतीवर आधारित दुग्ध उत्पादन व्यवसायावर विसंबून आहे. शेती पाण्याखाली गेली आहे. पूरग्रस्तांची आणि जनावरांची प्रशासनातर्फे सोय करावी अशी मागणी केली. यावेळी पुढे बोलताना मुख्याधिकारी चौहान म्हणाले की 6 निवारा केंद्र नियुक्त करण्यात आली आहेत. स्थलांतरासाठी वाहनाची सोय करण्यात आली आहे. जनावरांच्या वैरणीसाठी कृषी विभागाला जिल्हा प्रशासनानं आदेश दिले आहेत. त्यांचीही सोय होईल. आरोग्य विभाग, वीज वितरण कंपनी आणि एसटी डेपो ही सतर्क आहेत, असं सांगितलं. यावेळी अरुण आलासे, राजेंद्र बेले, अर्षद बागवान, रघु नाईक, उमेश कर्नाळे, बबलू पवार, शंकर पाटील आदी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.